Hello friend, welcome back again in TYBA class in the subject of Indian Economic Environment अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरणाच्या विशिष्ट घटकांचा अभ्यास केला आणि निर्गुंतवणूक आयोगाच्या अध्यक्षांच्या संदर्भात त्यांच्या नियुक्तींच्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे अशी माहिती जाणून घेतली। मित्रांनो, या प्रकरणाच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या कन्सेप्ट अभ्यासणार आहोत। त्या कन्सेप्टची जी बॅकग्राऊंड आहे ती बॅकग्राऊंड आपण आधीच तिच्यावर चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये आपण टेक ओव्हर किंवा ॲक्विझिशन्स अधिग्रहण आणि विलिनीकरण या कन्सेप्टच्या संदर्भामध्ये माहिती करून घेतलेली आहे। टेक ओव्हर, ॲक्विझिशन्स किंवा मर्जर। टेक ओव्हर आणि ॲक्विझिशन्स ह्या इंग्रजी वेगवेगळे शब्द जरी असले तरी ते समानार्थी शब्द आहेत हे आपण पाहिलं। विलिनीकरणामध्ये आपण मर्जर्स हा शब्द प्रयोग करतो। एका कंपनीत दुसरी कंपनी विलिनीकरण करणं, विलय करणं असा त्याचा अर्थ होतो। या संदर्भातली सायंटिफिक डेफिनेशन जी आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये तिचा अभ्यास केला आहे। म्हणून त्या अनुषंगाने आपण दोन प्रश्न आपण अधिग्रहणाच्या संदर्भात एक आणि विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये एक असे दोन प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण मांडलेले आहेत। पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे जेव्हा एखादी कंपनी लहान कंपनीचे 51% पेक्षा जादा भांडवल खरेदी करून व्यवस्थापन ताब्यात घेते तेव्हा त्यास डॅश टिंबटिंब असं म्हणतात। ऑप्शन दिला आहे अधिग्रहण, दुसरा आहे विधिग्रहण, तिसरा आहे संग्रहण, ड यापैकी नाही। याचं राईट आन्सर आपण अधिग्रहण असं म्हटलेलं आहे। आपण खाजगीकरणाची प्रक्रिया राबवत असताना डिसइन्व्हेस्टमेंट या धोरणाचा वापर करतो आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक सत्तेचा हस्तक्षेप आपण कमी करतो। तो हस्तक्षेप कमी करत असताना आपण 26% ते 74% अशा प्रमाणामध्ये तो हस्तक्षेप कमी केलेला आहे। सरकारचा हस्तक्षेप कमी होणं म्हणजे खाजगी क्षेत्रातला हस्तक्षेप वाढवणं असं आपण बघितलं। 50% म्हणजे 100%चे दोन भाग जेव्हा आपण करतो 50% म्हणजे समान भाग। 50% पेक्षा एक पॉईंट जरी जास्त असेल तर त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीची मालकी प्रस्थापित होते असं आपल्याला म्हणता येतं। म्हणून या प्रश्नामध्ये आपण 51% असं म्हटलेलं आहे। म्हणजेच सरकारची मालकी 51% असते तेव्हा खाजगी क्षेत्राची मालकी 49% असते। आता आपल्याला उलट हा आकडा झालेला आहे। सरकारची मालकी हे 49% पेक्षा कमी झाली आणि खाजगी क्षेत्राची मालकी 51% पेक्षा जास्त वाढली। ही जी करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला अधिग्रहण, टेक ओव्हर किंवा ॲक्विझिशन्स असं म्हटलं जातं। म्हणून 10व्या प्रश्नाचं राईट आन्सर जे आहे ते राईट आन्सर म्हणजे अधिग्रहण होय। दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न, जेव्हा एखाद्या कंपनीची संपूर्ण मालमत्ता अधिग्रहणकर्ती कंपनी त्या कंपनीला आपल्या मूळ कंपनीत समायोजन करते तेव्हा त्याला टिंबटिंब असं म्हणतात। प्रश्न पुन्हा आपल्या माहितीसाठी सांगतो। जेव्हा एखाद्या कंपनीची संपूर्ण मालमत्ता अधिग्रहणकर्ती कंपनी म्हणजे उदाहरणासाठी आपण असं बघूया, ए कंपनी आणि बी कंपनी आहे। ए कंपनी ही अधिग्रहणकर्ती कंपनी आहे। तिने
बी कंपनीची संपूर्ण मालमत्ता विकत घेतली आणि त्या कंपनीला, बी कंपनीला ए कंपनीमध्ये समायोजित केलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पूर्वी ए आणि बी अशा दोन कंपन्या होत्या, आता बी कंपनी ए कंपनीमध्ये समायोजित झाली, आता दोन ऐवजी एकच कंपनी झाली. या सर्व प्रक्रियेला टिंबटिंब असं म्हणतात. ऑप्शन आपण दिले आहे, विलिनीकरण, विधिग्रहण, संग्रहण यापैकी नाही. आणि म्हणून मर्जर हा जो शब्द आहे तो विलिनीकरणाशी संबंधित आहे. म्हणून विलिनीकरण या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. सध्या आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाचा विषय अत्यंत सविस्तरपणे असा चर्चेला जात आहे. आता आपण बँकिंग सुधारणांच्या कमिशनने, आयोगाने आपल्या देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर 10च बँका असाव्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 बँका असाव्यात, अशा प्रकारची शिफारस केली होती. त्या अर्थाने आता गेल्या 6 महिन्यापासून बँकांच्या मर्जिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासोबतच काही कंपन्या जेव्हा आपल्या स्पर्धक कंपनीला आपण टक्कर देऊ शकत नाही, तेव्हा त्यासुद्धा एकमेकांमध्ये विलिनीकरण करून आपल्या स्पर्धकाला टक्कर देण्याचं काम करतात. जसं की जिओ या कंपनीने इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठी स्पर्धा निर्माण केली. म्हणून जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या एकत्र येऊन जिओला टक्कर देत असतात. म्हणजेच या कंपन्या एकमेकांमध्ये आपला धंदा एकत्रित करण्यासाठी एकत्र येऊन स्पर्धकाला फायदे देऊ शकतात. त्या पद्धतीने इथे विलिनीकरणाची जी प्रक्रिया आहे ती टेकओव्हर करण्याची जी प्रक्रिया, मर्जर करण्याची जी प्रक्रिया आहे ती बँकांच्या अनुषंगाने आपल्याला लागू करता येऊ शकते. आयडिया आणि व्होडाफोनचं उदाहरण दिलं मी, ते एकमेकांचे त्यांचे व्यवहार झालेले नाहीत, परंतु ते स्पर्धकाला स्पर्धा करण्यासाठी एकत्र येऊन एकत्र व्यवसायाचं धोरण ठरवतात. परंतु बँकांच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला मर्जरची भूमिका आहे. म्हणजे पूर्वी बँक ऑफ बडोदामध्ये जी स्वतंत्र बँक होती, आता त्या बँकेमध्ये देना बँक आली. त्यानंतर काही बँका बँक ऑफ इंडियामध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालेले असतात. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला ज्या मोठ्या प्रमाणात बँका दिसत होत्या वेगवेगळ्या नावाने, आता त्या 10च बँका आपल्याला काही दिवसानंतर दिसतील. म्हणजे अशा रीतीने विलिनीकरणाची प्रक्रिया औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सुरू असते. फक्त आपण त्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं तर त्या प्रक्रिया आपल्या लक्षात येतील. म्हणून 11व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे विलिनीकरण हे आहे. म्हणून अ हे ऑप्शन 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या अनुषंगानं 12वा आणि 13वा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्यासाठी आणखी महत्त्वाचा आहे. विलिनीकरणाचे काही प्रकार आहेत. हे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ मर्जर या नावाने आपण त्यांना ओळखतो. 2 प्रकार आहे. हॉरिझॉन्टल मर्जर म्हणजे क्षितिज समांतर किंवा आडवं समांतर, आणि दुसरं जे आहे ते क्षितिज लंब किंवा उभं विलिनीकरण, ज्याला आपण व्हर्टिकल मर्जर असं म्हणतो. हॉरिझॉन्टल मर्जर आणि व्हर्टिकल मर्जर असे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. आणखी 3 प्रकार आहेत, परंतु त्यामध्ये हे महत्त्वाचे प्रकार आहेत. तिसरा प्रकार आहे बाजार विस्तार विलिनीकरण, उत्पादन विस्तार विलिनीकरण आणि समुच्चय विलिनीकरण. या 5 प्रकारापैकी आपण या ठिकाणी 2 प्रकारांवर प्रश्न विचारलेले आहे.
म्हणून क्षितिज समांतर विलिनीकरण म्हणजे काय, तर त्या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं, जेव्हा दोन स्पर्धक कंपन्यांचे एकमेकात विलय होते तेव्हा त्याला क्षितिज समांतर विलिनीकरण म्हटलं जातं. यासाठी एक उदाहरण सांगितलं जातं. इन्फोसिस या कंपनीने दुसऱ्या एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीचं विलय केलं तर त्याला क्षितिज विलय किंवा क्षितिज समांतर विलिनीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा दोन स्पर्धात्मक कंपन्यांचं विलिनीकरण करून नवीन कंपनी तयार केली जाते तेव्हा त्या नवीन कंपनीचा बाजारातील वाटा वाढतो आणि उत्पादन खर्चामध्ये कपात निर्माण होते किंवा मितव्ययता निर्माण होते. या अनुषंगाने आपण 12वा प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा दोन स्पर्धात्मक एकमेकात विलय होतं तेव्हा त्यांना टिंबटिंब विलिनीकरण असं म्हणतात. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते क्षितिज समांतर किंवा क्षितिज लंब किंवा समुच्चयी किंवा यापैकी नाही. आणि म्हणून आपण 12व्या प्रश्नाचं उत्तर क्षितिज समांतर विलिनीकरण हे आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो क्षितिज लंब या आधारावर केलेला आहे, म्हणजेच व्हर्टिकल मर्जर. व्हर्टिकल मर्जरच्या बद्दल असं सांगितलं जातं, जेव्हा एखादी मुख्य कंपनी तिला कच्चा माल, अर्ध पक्क्या मालाचा पुरवठा करणारी कंपनी विलय करते तेव्हा त्याला क्षितिज लंब विलिनीकरण असं म्हटलं जातं. पुन्हा आपण यावर विचार करूया. जेव्हा एखादी मुख्य कंपनी, मेन कंपनी, चीफ कंपनी, त्या कंपनीला जी दुसरी कंपनी कच्चा माल किंवा अर्ध पक्क्या मालाचा पुरवठा करते त्या कंपनीला आपल्यामध्ये सामावून घेते ही मोठी कंपनी, तेव्हा त्या प्रक्रियेला क्षितिज लंब विलिनीकरण असं म्हटलं जातं. यासाठी एक उदाहरण घेऊन ही डेफिनेशन आपल्याला समजली जाते की आपण ते समजू शकतो. बजाज या मोटारसायकल उत्पादन करणाऱ्या कंपनीने ट्यूब, टायर, रिंग, ब्लॉक पिस्टन या वस्तू तयार करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांचं विलय जर केलं तर त्यावेळेस त्याला क्षितिज लंब विलिनीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या मुख्य वस्तूचा सपोर्टिव्ह वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या आपल्यामध्ये सामावून घेतल्या तर त्याला लंब विलिनीकरण, क्षितिज लंब किंवा व्हर्टिकल मर्जर असं म्हटलं जातं. म्हणून आडवं विलिनीकरण आणि उभं विलिनीकरण या विलिनीकरणाच्या किंवा मर्जरच्या दोन महत्त्वाच्या जे प्रकार आहे ते प्रकार आपण या प्रश्नांच्या अनुषंगाने विचारलेले आहेत. तिसरा जो प्रकार आहे तो प्रश्नांच्या स्वरूपात नाही, परंतु आपण त्याची जनरल इन्फॉर्मेशन म्हणून माहिती ठेवू शकतो. तिसरा जो प्रकार आहे विलिनीकरणाचा त्याला बाजार विस्तार विलिनीकरण, मार्केट एक्सपेन्शन मर्जर असं म्हणतो. एकसारखे उत्पादन करणाऱ्या, एकसारखा कच्चा माल वापरणाऱ्या, एकसारख्या सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या जेव्हा वेगवेगळ्या बाजारासाठी कार्य करतात तेव्हा प्रत्येक बाजाराचा वाटा हा लहान असतो.
जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांचे एका मोठ्या कंपनीत विलिनीकरण होते तेव्हा तिचा आकार वाढतो आणि तेव्हा त्याला बाजाराचा विस्तार वाढलेला आहे किंवा त्याला बाजार विस्तार विलिनीकरण असं म्हटलं जातं. तसेच उत्पादन विस्तार विलिनीकरण हा चौथा प्रकार सांगितला जातो, प्रोडक्ट एक्सपेन्शन मर्जर. एकाच बाजारासाठी उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या विलिनीकरणाला उत्पादन विस्तार विलिनीकरण असे म्हणतात. समजा मोटार कार हा एक बाजार आहे. यात सुझुकी, होंडा, फोर्ड, टाटा या कंपन्या आहेत. त्यापैकी एखादी कंपनी चांगली कामगिरी करीत नसेल तर तिला दुसरी चांगली कंपनी ताब्यात घेऊन आपल्या उत्पादनाचा विस्तार करते. उदाहरणार्थ टाटा मोटर्स या भारतीय कंपनीने जग्वार आणि लँड रोव्हर हे कारचे जागतिक ब्रँड ताब्यात घेतले व विलिनीकरण केले. तसंच सत्यम कम्प्युटर या सॉफ्टवेअर कंपनीला टेक महिंद्राने ताब्यात घेऊन तिचं विलिनीकरण केलं आहे. म्हणजे या दृष्टिकोनातून यांचा उत्पादनाचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो समुच्चयी विलिनीकरणाचा आहे. त्यामध्ये एकमेकांच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नसणाऱ्या कंपन्या असतात त्यांच्या विलिनीकरणाला समुच्चयी विलिनीकरण असं म्हणतात. म्हणजेच एकमेकाच्या व्यवसायाशी जेव्हा कोणताही संबंध नसतो अशा कंपन्यांच्या विलिनीकरणाला समुच्चय विलिनीकरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जेव्हा महिंद्रा आणि महिंद्रा या अवजड व हलके वाहन निर्माण करणाऱ्या कंपनीने कायनेटिक ही स्कूटर व मोपेड तयार करणारी कंपनी ताब्यात घेऊन विलिनीकरण केले तेव्हा त्या प्रकाराला समुच्चय विलिनीकरण असं म्हटलं जातं. मित्रहो, अधिग्रहण, विलिनीकरण या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट जागतिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. कारण जागतिकीकरण म्हणजे स्पर्धा. या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक कंपनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असते आणि म्हणून या दोन संकल्पनांना फार महत्त्व या कालखंडामध्ये आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांची काठिण्य पातळी जरी आपल्याला वाटत असली तरी उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला त्या गोष्टी समजून घेता येतात. आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये 3 व्हिडिओमध्ये जवळपास 13 प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे. त्यांची ऐतिहासिक आणि संपूर्ण अशी माहिती, कन्सेप्च्युअल माहिती आपण जाणून घेतली आहे. मला खात्री आहे की आपल्याला या सत्रातील जवळपास 3 प्रकरणांवर आपण 63 प्रश्नांची एक मालिका तयार करून त्याची नीट उत्तरं ऑब्जेक्टिव्ह टाईपची ज्या पद्धतीने परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे तिच्या अनुरूप आपण ही माहिती तयार केलेली आहे. आपण हे सर्व व्हिडिओ मनापासून ऐकावेत, त्याच्या नोट्स काढाव्यात आणि या पेपरमध्ये भरभरून आपण यश संपादन करावं यासाठी मी आपल्याला शुभ चिंततो, आपल्याला सुयश चिंतितो, आपल्याला शुभेच्छा देतो. पुढच्या सेमिस्टरमध्ये या संदर्भामध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत इथेच थांबतोय. मी पुन्हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करेल, कोरोना काळामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घरीच राहा, सुरक्षित राहा. शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. मित्रहो,
या विषयामध्ये अर्थशास्त्र विषयाचेच विद्यार्थी सहभागी असतील असं मला सांगता येणार नाही, परंतु इतर विषयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या विषयाची निवड केली असेल. आपल्या जवळपास असणारा मित्रपरिवार या विषयाच्या ज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून आपण महत्त्वाची भूमिका निभवायची आहे. आपल्याला आपल्या मित्रांना, त्यांच्या मित्रांना परस्पर माहिती घेऊन हे सर्व व्हिडिओ त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा. या व्हिडिओची यूट्यूबची लिंक त्यांना पाठवा आणि या विषयाचा अभ्यास करण्याची त्यांना संधी मिळवून द्या, जेणेकरून ते सुद्धा तुमच्यासोबत या वर्षाची, या सेमची परीक्षा बिनधोसपणे चांगल्या गुणांनी पास होऊ शकतील. परीक्षेच्यासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. थँक्यू.